स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अस्थिकलश दर्शनाला ठाण्यात एकच गर्दी। राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात नुकताच दुःखद निधन झालं। त्यांच्या अकाली जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली असून हा आम्हा सर्वांसाठी अत्यंत मोठा धक्का आहे। स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अस्थिकलश आज सोमवारी दुपारी 12 वाजता ते सायंकाळी 5 या वेळेत नागरिकांच्या दर्शनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालय फ्लावरवली कॉम्प्लेक्स जवळ ठेवण्यात आल्या होत्या। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा परिवार तसंच माजी खासदार आणि प्रवक्ते आनंद परांजपे, ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला, प्रमोद हिंदूराव यांच्यासह यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही पक्षांचे नवनिर्वाचित नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तसंच सर्व पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली। ठाणेकर नागरिकांनी यावेळी अस्थिकलश दर्शनासाठी एकच गर्दी केली होती। यावेळी पत्रकारांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली। त्यांच्या इतका तडकाफडकी नेता, निर्णय घेणारा, त्याची अंमलबजावणी करणारा नेता महाराष्ट्रात मी तरी 40 वर्षात बघितलेला आणि त्यांची दृष्टी ही अनपॅरलल होती, म्हणजे ती तुलनाच करते, निर्णय घेण्याची क्षमता तुलनाच करते। त्यामुळे प्रशासनावरती एवढी जबरदस्त पकड असलेला, सर्व समाजावरती तेवढाच हक्क दाखवणारा, सगळ्यांची कामं करून देणारा, चालता चालता लोकांना मदत करणारा असा नेता होणे। कार्यालयात आले, नजीब मुलाशी भेटले, परांजपेशी भेटले, जुने संबंध पुन्हा आठवतात। काय वाटतं येणाऱ्या काळात दोन्ही राष्ट्रवादी बिल्डिंग संदर्भात एकत्र येणार आहे अशी चर्चा देखील सुरू आहे। तो निर्णय वरच्या पातळीवरचा आहे, तो काय माझ्या आणि नजीब आणि परांजपेंच्या पातळीवरचा नाही आहे। त्यामुळे तो निर्णय वरती ठरणार आहे, त्याच्याबाबत इथे चर्चा करणं मला वाटतं संयुक्तिक नाही।